खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सुप्रिया सुळेंसमोर. संतोष देशमुखांच्या पत्नीला अश्रू अनावर. आव्हाड आणि बजरंग सोनवणेंचीही उपस्थिती. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वैभवी देशमुखची मागणी. तर 6 तारखेपासून आरोपी संतोष देशमुखांच्या मागावर होते, कुटुंबियांचा गंभीर आरोप. धनंजय देशमुख यांना सीआयडी कार्यालयासमोर धमकी. देशमुख कुटुंबियांची सुप्रिया सुळेंसमोर माहिती. तर आरोपी जामिनावर सुटले तर आमचा एकही माणूस जिवंत राहणार नाही. देशमुख कुटुंबियांना आक्रोशनावर. बीड प्रकरणात लक्ष घालू असा शब्द शहांनी दिलाय. अन्नत्याग करू नका, सुळेंचं आवाहन. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सुप्रिया सुळेंचं आश्वासन. मला फडणवीसांकडून अपेक्षा होती, हे राज्य मी चालवतो असा इशारा देत 4 दिवसात फडणवीसांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यायला हवा होता. सुप्रिया सुळेंचं मस्साजोगमध्ये वक्तव्य. तत्कालीन एसपी डीवायएसपींचे सीडीआर काढा, आव्हाडांची मागणी. तर कृष्णा आंधळे का सापडत नाही, आरोपींचे सीडीआर काढा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. दरम्यान कृष्णा आंधळेची हत्या झाली का, आव्हाडांना संशय. शिवलिंग मोराळे अद्यापही मोकाट फिरतोय, सुळेंसमोर ग्रामस्थांची माहिती. तर शरद पवार मस्साजोगला आले त्या दिवशी तो इथंच होता, वैभवी देशमुखची माहिती. सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आवाज दाबला जातोय. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, मात्र त्यासाठी स्वतःमध्ये नैतिकता असायला हवी, राऊतांचा हल्लाबोल. पीआय महाजन आणि पीएसआय पाटील यांना 6 आरोपी करा, आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करा. मस्साजोग ग्रामस्थांची मागणी. तर कुठलंही कलम लावलं तरी 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन, ग्रामस्थांचा इशारा. काँग्रेसचे नवे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज पदग्रहण सोहळा. दुपारी टिळक भवन येथे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून सूत्र स्वीकारल्यानंतर बिर्ला मातोश्री सभागृह मरीन लाईन्स येथे पदग्रहण सोहळ्याचं आयोजन. हर्षवर्धन सपकाळांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी. हर्षवर्धन सपकाळ पदभार स्वीकारताना काँग्रेस नेते गैरहजर राहण्याची शक्यता. मी नाराज नाही, माझ्या हर्षवर्धन सपकाळ यांना शुभेच्छा, नितीन राऊतांची प्रतिक्रिया. जितेंद्र जनावळेंच्या राजीनाम्यानंतर ठाकरेंची शिवसेना दक्ष. जितेंद्र जनावळेंची समजूत काढण्यासाठी मातोश्रीवर बोलावलं. 20 तारखेला जितेंद्र जनावळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्वतंत्र बैठकांचा सिलसिला सुरूच. नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर शिंदेंनी काल उद्योग विभागाचा आढावा घेतला. फडणवीसांनी आधीच आढावा बैठक घेतली होती. जीवाला धोका नाही अशा प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाणांसोबत सुरेश खाडे, कृष्णा गजभिये, देवराम होळी यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. तर मंत्र्यांची वायप्लस दर्जाची सुरक्षा तशीच राहणार, सूत्रांची माहिती. मंत्रालयात राजकीय अराजकता निर्माण झाली. खंबीर मुख्यमंत्र्यांनी अराजक मोडून काढायला हवं. मंत्रालय आणि शासकीय कार्यालयात गोंधळाचं वातावरण, संजय राऊतांचं विधान. मंत्रालयात वेड्यांची जत्रा, सुरक्षा व्यवस्थेवरून राऊतांचा सरकारचा अश्लील भाषेत उल्लेख. कुणाला किती सुरक्षा द्यावी हा निर्णय गृह विभागाची समिती घेते. समितीनं निर्णय घेतला असेल तर तो योग्यच आहे, आशिष जयस्वाल यांची माहिती. गृह राज्यमंत्री योगेश कदम दापोली दौऱ्यावर. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 5 नगरसेवक कदम यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील. मुंबईतील 4 विभागांची आज मातोश्रीवर बैठक. वैभव नाईक ठाकरेंची भेट घेणार. तर मुंबई वरळी डोम येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची सायंकाळी 6 वाजता बैठक. शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो. एकत्र यायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील. एकत्र येण्याचा निर्णय फक्त पक्ष नेतृत्वाचा निर्णय नाही, हा 2 भावांचा निर्णय. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार खासदार कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणार. कुंभमेळ्यातही 40 आमदारांचं पाप धुतलं जाणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेना एक साबण द्यावा. शिवसेनेच्या खासदार आमदारांच्या कुंभमेळा दौऱ्यावर राऊतांची टीका. आरएसएस परिवारातील संघटनांचं हिंदू लोकसंख्या वाढीचं मिशन. हिंदू तरुणांनी लवकर लग्न करून 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शिंदेंचं विधान. कोल्हापुरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल होणार. खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. शाहू महाराजांनी उड्डाणपुलाची गडकरींकडे केली होती मागणी. समरजित घाटगेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. घाटगेंनी गडकरींच्या घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण. समरजित घाटगे स्वगृही परत राहणार असल्याच्या चर्चा. विधिमंडळाचं कामकाज पेपरलेस होणार. आमदारांच्या डेस्कवरील संगणकावर सर्व संदर्भ मिळणार. सर्व माहिती संदर्भात एका क्लिकवर मिळणार. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची संकल्पना.